विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद। तृप्ती देसाईंच्या आरोपांवर उत्तर देणार गोऱ्हे देखील खराच्या भक्त असल्याचा देसाईंचा आरोप। रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीला हजर राहणार नाहीत। सूत्रांची माहिती, खराच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर भर दिला जाणार। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहार तपासणीला प्राधान्य। खराच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही। संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघड। तत्कालीन जिल्हाधिकारी आणि एसपी संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता। रुपाली चाकणकरांच्या पतीकडून रायगडमध्ये अनधिकृत बांधकाम। निलेश चाकणकरांचे पार्टनर चौधरी हे तटकरेंचे निकटवर्तीय। भाजपच्या बबलू सय्यद यांच्याकडून आरोप करत विरोधात याचिका। सोलापूरच्या करमाळ्यातून 10 दिवसात 5 महिला आणि तरुणी बेपत्ता महिलांबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ कळवा। पोलीस प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। ज्योतिबा मंदिरातील वादग्रस्त पुजाऱ्यांविरोधात परिते ग्रामस्थांचा कोल्हापुरात मूक मोर्चा। यात्रा काळात पुजाऱ्यांना मंदिरापासून दूर ठेवण्याची मागणी। काही दिवसांआधी 15 ते 20 पुजाऱ्यांकडून 2 भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण। राज्यभरात आजपासून गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा। खानदेश, मराठवाडा, मध्य आणि पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता। हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा।